मग आता मी फेस टू फेस कम्युनिकेशन करू शकतो अमेरिकन क्लायंटसोबत. मग जेव्हा मध्ये आलो तर बघितलं की इतकं भारी वाटलं. सर्वप्रथम बाप कंपनीमध्ये आल्यानंतर मी डायरेक्ट हॉस्टेललाच ॲडमिशन घेतलेलं होतं. राव सरांना थँक्स बोलतो, त्यांच्यामुळंच आज या स्टेजला आहे. याच्या व्यतिरिक्त तू आत्ता जे करतोयस डिझायनिंगचा पार्ट आहे, तर तू कोडिंग सोडून ह्या नवीन फील्डकडे कसा वळला आणि तुला त्याच्यासाठी कसं मोटिवेट करण्यात आलं? फर्स्ट ऑफ ऑल कोडिंग तर माझ्या डोक्यातच नव्हती. मग मला डिझायनिंगमध्ये जास्त इंटरेस्ट होता. यूट्यूब्सवरती काही व्हिडिओ बघितले मी डिझायनिंगच्याच, त्याच्यानंतर इंटरेस्ट वाढत गेला माझा. मग त्याच्यानंतर राव सरांनी पण मला खूप मोटिवेट केलं त्याच्याबद्दल. नमस्कार मित्रांनो, स्टार्स ऑफ बाप या आपल्या नवीन सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत यशराज शिंदे, जे की प्रॉपर रहीमपूरचे आहेत आणि सध्या ते एका अमेरिकन कंपनीसाठी UI आणि UX डिझाईन करत आहेत. तर आज त्यांच्याशी गप्पा मारू आणि जाणून घेऊ त्यांचा बापमधला प्रवास. मला सुरुवातीला आपलं इंट्रोडक्शन ऐकायला आवडेल. मी तुमचं इंट्रोडक्शन दिलंच आहे, परंतु आपण इथे बाप कंपनीमध्ये सध्या काय करताय ते थोडक्यात तुम्ही आम्हाला सांगा. माझं नाव यशराज शिंदे, मी राहणार रहीमपूर. मी आता लास्ट इयरला आहे UI UX डिझायनिंग. मी एका अमेरिकन कंपनीमध्ये UI UX डिझायनिंग करतो. अच्छा, तुमचं शालेय शिक्षण कुठे झालं? मी 1ली ते 10वी चंदनपूरला होतो. त्याच्यानंतर 11वी-12वी मी BGP सह्याद्री ज्युनियर कॉलेजला केली. ओके, तुम्ही सुरुवातीपासूनच ब्राईट स्टुडंट होतात शाळेत असल्यापासून? नाही, तसं काही नाही आहे, थोडंफार होतोच. अच्छा, ठीक आहे. खूपच पॉलिटिकल असं उत्तर त्यांनी दिलेलं आहे आपल्याला. जाणून घेऊयात पुढचा प्रश्न त्यांच्याकडनं. बाप कंपनीबद्दल तुम्हाला कसं कळलं? बाप कंपनीबद्दल माझ्या पप्पांचे एक फ्रेंड आहे, त्यांनी मला सांगितलं होतं की पारेगाव येथे एक बाप कंपनी चालू झालेली आहे, तिथं एकदा आपण व्हिजिटला जाऊन येऊ, बघ कशी आहे काय, मग तुला ठरव काय करायचं काय नाही. मग त्याच्यानंतर कंपनीमध्ये आलो. तर म्हटलं काय कंपनी वगैरे काय असेल काय बघूया. तुमचा काय एक्सपिरियन्स होता जेव्हा तुम्ही पहिल्यांदा बाप कंपनीमध्ये भेट दिलीत? हां, म्हणजे बघू काय कंपनी काय आहे नेमकी, का असेच काहीतरी स्कीम वगैरे. मग जेव्हा मध्ये आलो तर बघितलं इतकं भारी वाटलं कंपनी बघून. अरे वा. तर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की बाप कंपनीचा जर एकंदरीत आपण शिक्षण पद्धती बघितली तर एक प्रॅक्टिकल एज्युकेशनवरती आपण बाप कंपनी भर देते. आणि जेव्हा 12वी पास होऊन एखादा मुलगा कॉलेजमध्ये जातो किंवा उच्च शिक्षणासाठी जातो, तर त्याच्या मनात एक कॉलेजच्या बद्दल एक प्रतिमा तयार झालेली असते की कॉलेज असं असतं, कॉलेज असे लेक्चर्स असतात. मोस्ट ऑफ द स्टुडंट्स असा विचार करतात कॉलेज बंक करूयात, एन्जॉय करूयात, हे करूयात ते करूयात. मग बाप कंपनीमध्ये आल्यानंतर तुमचे पहिले 6 महिने कसे होते किंवा पहिलं वर्ष तुमचं कसं गेलं? सर्वप्रथम बाप कंपनीमध्ये आल्यानंतर मी डायरेक्ट हॉस्टेललाच ॲडमिशन घेतलेलं होतं. अच्छा. हॉस्टेलला आल्यानंतर पहिले 1-2 महिने काही नाही वाटलं, म्हटलं मजा करू, इथं आलो इथं काय अडचण नाही, मजा वगैरे करू. त्याच्यानंतर जेव्हा 3 मंथ झाले त्याच्यानंतर HTML CSS चालू केलं. मग त्याच्यानंतर मला तर हे सुद्धा नव्हतं माहिती की आपल्याला लॅपटॉप वगैरे देतील. ते झाल्यानंतर HTML CSS चालू केल्यानंतर राव सरांची पहिल्यांदा ओळख झाली. त्यांनी सांगितलं आपल्याला पुढं भरपूर करायचं आहे. आणि इथल्या वातावरणात किंवा इथले तुमचे जे हॉस्टेलला जे मित्रमंडळी होते ते साधारणतः कोणत्या एरियातले होते किंवा कुठून आले होते, त्यांच्याशी कशी तुमची ओळख झाली सुरुवातीला? नाही, मित्र कंपनी सगळी नवीनच होती. काही मला सर्वप्रथम वैभव आबळे भेटला होता, त्याच्यासोबत पहिली मैत्रीण झाली होती. आमचं कॉलवर बोलणं झालं होतं. पण त्याच्यानंतर तो इथं माझ्यासमोर जेव्हा आला, मी काय त्याला ओळखच दिली नाही. तो म्हणला, अरे तू यशराज शिंदेस ना. तो नाशिकचा होता. मग त्याच्यानंतर मंगेश पुंडे झाला, आविष्कार झाला, यांच्यासोबत चांगली मैत्री झाली होती माझी. आता तू लास्ट इयरला आहेस बरोबर? हो. तर या गेल्या 3 वर्षामध्ये तुझा एकंदरीत अनुभव कसा आहे? इथलं राहणं कसं आहे किंवा इथलं जेवण कसं आहे किंवा इथलं शिक्षण पद्धती कशी आहे? आणि एकंदरीत बाप कंपनीमध्ये आल्यानंतर तुझं पर्सनल काय ग्रोथ झाली
किंवा एज्युकेशनल तर आपण शिक्षण घेतोच आहोत, पण एक माणूस म्हणून तुझ्यामध्ये काय असे चेंजेस आले की ज्याचं श्रेय तू बाप कंपनीला देऊ इच्छितो? बाप कंपनीमध्ये आल्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल मी राव सरांना थँक्स बोलतो. त्यांच्यामुळंच आज या स्टेजला आहे. मग हॉस्टेलचे फ्रेंड्स वगैरे तर चांगलेच होते सगळे. त्याच्यानंतर मग प्रॅक्टिकल नॉलेज खूप घेतलं मी बाप कंपनीकडून. आय टी म्हटलं किंवा बाप कंपनी म्हटलं की आपल्याला माहीत असतं की खूप साऱ्या फील्ड्स आहेत आय टीमध्ये. जसं की फ्रंट एंड डेव्हलपर आहे, बॅक एंड डेव्हलपर आहेत, डेव्हऑप्स इंजिनियर आहेत किंवा टेस्टिंगचे लोक आहेत, टेस्टिंग इंजिनियर्स आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त तू आत्ता जे करतोयस डिझायनिंगचा पार्ट आहे, तर तू कोडिंग सोडून ह्या नवीन फील्डकडे कसा वळला आणि तुला त्याच्यासाठी कसं मोटिवेट करण्यात आलं? फर्स्ट ऑफ ऑल कोडिंग तर माझ्या डोक्यातच नव्हती. मग मला डिझायनिंगमध्ये जास्त इंटरेस्ट होता. त्याच्यानंतर मी एकदा राव सरांसोबत बसलो होतो असंच, की सर कोडिंगमध्ये इंटरेस्ट नाही. मग ते बोलले की मग तू एक काम कर, UI UX डिझायनिंग कर. मग म्हटलं बघू एकदा ट्राय करून काय आहे काय नाही. यूट्यूब्सवरती काही व्हिडिओ बघितले मी डिझायनिंगच्याच. त्याच्यानंतर इंटरेस्ट वाढत गेला माझा. मग त्याच्यानंतर राव सरांनी पण मला खूप मोटिवेट केलं त्याच्याबद्दल. मग असेच कंपनीचे इंटरनल प्रोजेक्टवरती मी काम केलं खूप. त्याच्यानंतर मग आता एक अशा पार्टला आहे की अमेरिकेतली कंपनी मी त्यांच्यासोबत एक काम करू राहिलो आता. ग्रेट. जर तुला आय टीत येऊ इच्छिणाऱ्या तुला मित्रांना काही सांगायचं असेल की मुलांचं काही आपली खेडेगावातली जी मुलं आहेत त्यांना कोडिंग फारसं करावं त्यांना वाटत नाही, किंबहुना त्यांना ते ऑप्शन्स भेटत नाही, तर आय टीमध्ये यायचं आहे परंतु कोडिंग न करता यायचं आहे, तर तो जो पार्ट किंवा तो जो एरिया आहे, तर ही एक फील्ड जी आहे डिझायनिंगची, ती तशी फील्ड आहे की कोडिंग न करताही तुम्ही आय टीमध्ये त्याचं काम करू शकता. तर तू तुझ्या मित्रांना काय सल्ला देऊ इच्छितो की या फील्डमध्ये यायचं असेल तर तुम्हाला कसं प्रिपेअर व्हावं लागेल? ह्या फील्डमध्ये जर यायचं ठरलं तर माझा एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगतो की सेकंड इयरला मी माझ्यासोबत अजून 2 जण होते. त्यांनी काय एवढं लक्षच नाही दिलं. माझं एकच होतं की UX डिझायनिंग करायचीच आपल्याला. करायचीच म्हटल्यानंतर मी कंटिन्यू त्याच्यात काम बिम करत राहिलो. त्याच्यात काम करता करता मग थोडं कोडिंगकडे वळालो. कोडिंग केली. अशाच 10 लँग्वेज बदलल्या मी कोडिंग करता करता. अच्छा. त्याच्यात काय इंटरेस्टच होईना आपल्याला कोडिंगमध्ये. म्हटलं नकोच ती कोडिंगच नको आपल्याला. मग डायरेक्ट स्टॉपच घेऊन टाकला कोडिंगला. मग डिझायनिंगच करायला लागलो. डिझायनिंग करता करता पोरं म्हणायचे, "यार काय करू राहिलाय तू? कोडिंग कर. डिझायनिंगमध्ये काय होणार आहे तुझ्या डिझायनिंगनी?" मग तू आता तुझ्या त्या निर्णयासोबत सॅटिस्फाईड आहे? सॅटिस्फाईड आहे मी माझ्या निर्णयासोबत. ठीक आहे. एक मराठी शाळेतला मुलगा किंबहुना तो सुरुवातीला झेडपी शाळेत शिकला आणि नंतर एका मराठी मीडियममध्ये त्याने शिक्षण घेतलं आणि सध्या तो आता एका US बेस्ड कंपनीसाठी काम करतोय. तर तुला ही तफावत कशी वाटते की एक मराठी मीडियममध्ये शिकलेला मुलगा एखाद्या US बेस्ड कंपनीसाठी काम करू शकतो का? आणि लँग्वेजचं जे बॅरियर आपल्या मुलांना येतं, म्हणजे झेडपी शाळेत शिकणारे किंवा मराठी शाळेत शिकणाऱ्या मुलांना इंग्लिशचं प्रॉपर तेवढं नॉलेज नसतं. तर आता तुमचे जे डेमोज होतात किंवा ज्या मीटिंग्स होतात त्या मोस्टली इंग्लिशमध्येच होतात. तर तू ते कसं हँडल केलं की लँग्वेजचं जे बॅरियर आहे, की तुझी इंग्लिश पहिल्यापासून चांगली होती की तू काही ती इंग्लिश सुधारण्यासाठी काही प्रयत्न केलेत? नाही, माझी इंग्लिश काय एवढी चांगली नव्हती. इथं आल्यानंतर आमचे जे सर आहे इंग्लिशचे क्लास घ्यायचे. त्याच्यामधून माझी इंग्लिश ग्रोथ होत गेली. मग आता मी फेस टू फेस कम्युनिकेशन करू शकतो अमेरिकन क्लायंटसोबत. आणि तुला जर आपल्या बघणाऱ्या विद्यार्थी मित्रांना काही सांगायचं असेल की जर तुमची इंग्लिश सुधारायची असेल किंवा आय टी सारख्या फील्डमध्ये तग धरून राहायचं असेल किंवा एंट्री करायची असेल, तर इंग्लिश किती महत्त्वाचा रोल प्ले करतं? इंग्लिश जर शिकायचीच असेल आपल्याला तर बुक्स महत्त्वाचे असतात. रीडिंग बुक्स. इंग्लिशच्या खूप सारे व्हिडिओज बघितल्या. त्याच्यानंतर फ्रेंड्समध्ये मी पण असं ग्रुप करून बसायचो. कारण का इंग्लिशमध्ये बोलायला काय व्हायचं, आपल्यामुळं 4 जणांची इंग्लिश पण वाढेल. मग बऱ्याचशा व्हिडिओज वगैरे मूवीज मी बघितल्या आणि आपले जे स्टार्स राहत्या त्यांचं कम्युनिकेशन बघायचो मी. त्यांचं कसं इंग्लिश बोलताय, काय बोलताय याच्यावर जास्त. आता पण माझं इंग्लिश एवढं चांगलं नाही, पण मी ट्राय करतोय त्या इंग्लिश बोलायला. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता यशराज शिंदे.
आपण याची सर्व जर्नी जाणून घेतली. आय टीमध्ये बऱ्याच जणांना यायचं असतं, परंतु ह्या ज्या गोष्टी आपण बोललो की आय टीमध्ये जर यायचं असेल तर आणि तग धरून राहायचं असेल तर इंग्लिशसारखी गोष्ट असेल, जी की आपण म्हणतो युनिव्हर्सल लँग्वेज आहे, ती येणं आपल्याला तेवढंच गरजेचं असतं. आणि ज्याला कोडिंगची भीती वाटते की मला कोडिंग नाही करायचं आहे, पण मला आय टीसारख्या फील्डमध्ये काम करायचं, तर UI/UX डिझायनिंग हा एक उत्तम पर्याय त्यांच्यासाठी असू शकतो. आणि सध्या असं म्हणतात की आय टीमध्येही काही फील्ड्स आहेत ज्याच्यामध्ये आपण डेव्हलपमेंटला जास्त समजतो किंवा टेस्टिंगला कमी समजतो, डिझायनिंगला आणखी कमी समजतो. तर असं काही नसून समान संधी आत्ता मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. फक्त आपण त्या संधीचं सोनं केलं पाहिजे आणि त्या संधीसाठी आपण किती फिट आहोत याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. यश, एक शेवटचा प्रश्न तुझ्यासाठी असेल. पुढच्या 5 वर्षामध्ये तुझं व्हिजन काय आणि तू पुढच्या 5 वर्षात स्वतःला कुठे पाहतोस? मी माझं ध्येय असं ठरवलेलं आहे की पुढल्या 5 वर्षात मी बाप कंपनीमध्येच राहणार आहे. 5 वर्ष इथंच प्रोफेशनल UI/UX डिझायनरची पोस्ट घेणार मी इथंच. त्याच्यानंतर माझ्या अंडर माझी तर एक इच्छा आहे, लिडरशिप पोझिशन घ्यायची मला इथे. मित्रांनो, परत आपण पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.